मुलींनो, मागच्या वेळेला आपण एक ऑडिओ लेक्चर आपल्याला पाठवलं होतं तुम्हाला, ज्याच्यामध्ये संगम साहित्यावर आपण व्याख्यान जे दिलं होतं, जे रिव्हिजन व्याख्यान होतं, जे रिव्हिजन लेक्चर होतं. आज आपण त्याच्याच जे प्राचीन भारतामध्ये जे साहित्य निर्माण झालं होतं त्यातला पुढचा जो एक भाग आहे तो म्हणजे बाणभट्टाचे हर्षचरितम. हा जो बाणभट्ट होता तो सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये होता आणि तो दरबारी कवी म्हणून त्याला राजाश्रय मिळाला होता. त्याने हर्षवर्धनाच्या जीवनावर हर्षचरितम या नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याने हर्षवर्धनाच्या कारकिर्दीचे संपूर्णपणे वर्णन, म्हणजे राज्यारोहणापासून ते त्याच्या संपूर्ण लढायांच्या पर्यंत वर्णन त्याने करून ठेवलेले आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला ते वर्णन या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे बाणभट्टाने हर्षचरितमध्ये हर्षवर्धनाबद्दल जे वर्णन केलेले ते कोणकोणत्या प्रकारचे केलेले आहे. आणि साधारणतः आपल्याला असं दिसतंय की 7व्या शतकाच्या पहिल्या अर्धकामध्ये, म्हणजे साधारणतः इसवी सन 650 दरम्यान जी काही सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती होती तिचे सखोल वर्णन या हर्षचरितममध्ये त्याने केलेले आपल्याला आढळून येते. या ग्रंथामध्ये हर्षवर्धनाच्या पूर्वजांचा सुद्धा थोडक्यात आढावा घेण्यात आलेला आहे. तसंच हर्षवर्धनाची जी राजधानी होती ती ठाणेसर या ठिकाणी होती आणि त्याच्या राज्यकारभाराचे वर्णन त्याच्यामध्ये आलेले आहे. अर्थात आपल्याला असं दिसेल की ज्या ज्या राजाच्या दरबारामध्ये जे जे राजकवी होऊन गेले त्या सगळ्यांनी त्या राजाच्या पराक्रमाबद्दल, त्याच्या गुणांबद्दल गोडवे गायल्याचे दिसते. परंतु आपल्याला या ठिकाणी हे व्हेरीफाय करावं लागतं की बाणभट्टाने लिहिलेलं हर्षचरित हे बरोबर आहे किंवा नाही. हे जरी हर्षचरित सम्राट हर्षवर्धनाचे असले तरी हर्षवर्धनाच्या जीवनाचे त्याने केलेले जे वर्णन आहे ते अपूर्ण आहे. हे जे हर्षचरित आहे ते जवळजवळ 8 भागांमध्ये विभागलेले आहे. म्हणजे 8 प्रकरणे त्याला आहेत. त्यातलं प्रकरण, एक एक प्रकरणामध्ये काय काय वर्णन केलेले हे तुम्हाला जेव्हा प्रश्न येतो की हर्षचरित या आणि इतर समजा अर्थशास्त्र किंवा या 2 ग्रंथांबद्दल तुम्हाला जेव्हा माहिती लिहायची आहे तेव्हा मात्र तुम्हाला त्या माहितीचे वर्णन करायचे. त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये काय वर्णन केलेलं आहे तर यामध्ये बाणभट्टाने स्वतःचे जीवन आणि कुटुंब, म्हणजे बघा त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या जीवनाबद्दल आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दलची माहिती लिहिली की तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी आलेला आहे हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये, आणि ती जशी काही त्याची प्रस्तावना आहे असं आपण समजू किंवा कोणत्याही प्रकारचा निबंध म्हणा, एखादं पुस्तक म्हणा, एखादा ग्रंथ म्हणा, लिहिताना जेव्हा आपल्याला प्रस्तावना त्याची लिहितो तशा पद्धतीची प्रस्तावना ती आहे. त्याच्यामध्ये त्याने स्वतःचे जीवन आणि कुटुंबाबद्दलची माहिती दिलेली आहे. याशिवाय त्याने पूर्वी होऊन गेलेल्या लेखकांचा सुद्धा आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये वासवदत्त, सातवाहन काळातील राजे त्यांनी केलेलं लेखन, प्रवरसेन, त्याच्यानंतर भास आणि कालिदास इत्यादी साहित्यिकांचा सुद्धा त्याने आढावा घेतलेला आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये बाणभट्टाने बाणभट्टाने हर्षवर्धनाचा परिचय करून दिल्याचे आपल्याला दिसून येते. तर प्रकरण 3 मध्ये म्हणजे थोडक्यात माहिती आहे. आपल्याला जेव्हा प्रश्न येतो तो प्रश्न 2 कोणत्याही ग्रंथांच्यावर येतो, एकावर येत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचं वर्णन किंवा त्याचा अभ्यास करायचा नाही. आपल्याला आपल्या अभ्यासापुरता जेवढा विषय दिलेला आहे तेवढ्या पुरता अभ्यास करा, कारण आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं तयारी करायची आहे. तर तिसऱ्या प्रकरणामध्ये हर्षवर्धनाची राजधानी ठाणेसर, तिचा विस्तार कसा कसा कुठपर्यंत होता याचे वर्णन त्याने केलेले दिसते. प्रकरण 4मध्ये बाण हर्षाच्या पूर्वजांची माहिती वर्णन करतो. बाण म्हणजे बाणभट्ट, म्हणजे पूर्वज कोण होते त्याचे, म्हणजे त्याचे वडील कोण होते, त्याच्यानंतर त्याचे आजोबा कोण होते, या पूर्वजांची माहिती तो त्या ठिकाणी वर्णन करत असल्याचे आपल्याला दिसतो. त्यानुसार असे दिसून येते की हर्षवर्धन
किंवा वर्धन घराण्याचा संस्थापक जो होता तो पुष्यभूती होता. आणि याशिवाय त्याचा नंतर मुलगा प्रभाकर वर्धन आणि त्याची राणी यशोमती, त्यांना झालेली ही 3 मुले, म्हणजे त्याच्यात हर्षवर्धनाचा पण समावेश आहे. त्याच्यानंतर हर्षवर्धनाचा दुसरा भाऊ राज्यवर्धन आणि त्या दोघांची जी बहीण ती म्हणजे राजश्री, या तिघांचे पण वर्णन केलेले आहे. याशिवाय राजश्री आणि तिचा पती सम्राट गृहवर्मा यांच्या विवाहाची सुद्धा बाणभट्ट माहिती करत आहे, म्हणजे त्यांनी करून ठेवलेले आपल्याला दिसून येते प्रकरण 4मध्ये. आता 5व्या प्रकरणामध्ये काय आहे तर हे प्रकरण जे आहे ते राणी यशोमती प्रभाकर वर्धनाच्या मृत्यूनंतर, आता राणी यशोमती म्हणजे हर्षवर्धनाची आई आणि प्रभाकर वर्धन हे त्याचे वडील, प्रभाकर वर्धनाच्या मग मृत्यूनंतर कशी सती गेली व त्या दुःखाने हर्षवर्धन कसा व्याकुळ झाला याचे वर्णन या प्रकरणामध्ये केलेले आहे. म्हणजे आपल्याला दुसरं या ठिकाणी असं दिसून येतं की त्या काळामध्ये म्हणजे इसवी सन 7व्या शतकामध्ये सतीची प्रथा ही अस्तित्वात होती असे दिसून येते. प्रकरण 6 जर आपण पाहिले तर या प्रकरणामध्ये राजा प्रभाकर वर्धनाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा राज्यवर्धन जो राजधानीपासून होणांशी, बघा उच्चारण नीट करा, होणांशी लढण्यासाठी दूर गेलेला असतो आणि त्याच वेळेला त्याला वडिलांच्या मृत्यूची बातमी समजते. ही बातमी कळाल्यावर तो राजधानीमध्ये परत येतो, परंतु दुःखाने व्याकुळ झाल्याने तो आपल्याला मिळालेली राजगादी सोडून देतो आणि ती हर्षवर्धनाच्या हवाली करतो आणि मग तो जंगलामध्ये संन्यास घेऊन निघून जातो. असे वर्णन यामध्ये केलेले आहे, या प्रकरणामध्ये प्रकरण 6व्यामध्ये केलेले आहे. या व्यतिरिक्त राज्यवर्धनाने राजश्रीचा पती सम्राट गृहवर्मा याचा जो खून करणारा आणि राजश्रीला तुरुंगात डांबणारा माळव्याच्या राजाबरोबर युद्ध केल्याचे वर्णन सुद्धा याच 6व्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसून येते. याशिवाय बंगालचा राजा गौड शशांक याने राज्यवर्धनाचा खून केला होता, कारण ज्या वेळेला गृहवर्माचा खून केल्याचे म्हणजे आपल्या मेहुण्याचा खून केल्याचे त्याच्या निदर्शनास आले किंवा त्याला ती बातमी कळाली तेव्हा तो त्याच्या वर जाऊन हल्ला करतो, परंतु त्याचाच राज्यवर्धनाचाच खून होतो. अशी हकीकत याच्यामध्ये वर्णन करण्यात आलेली आहे. मग हर्षवर्धन गादीवर येतो आणि हर्षवर्धन मात्र आपल्या त्या भावाच्या खुनाचा बदला आणि गृहवर्मा जो आपला मेहुणा त्याच्या खुनाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा करतो आणि मग पुढे त्या पद्धतीनं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. प्रकरण जे 7वं आहे ते सम्राट हर्षवर्धन राजश्रीच्या शोधासाठी विंध्य प्रदेशातील जंगलामध्ये जातो आणि राजश्रीचा शोध घेतो. याच्याशिवाय याचे वर्णन केलेले आहे. याच्याशिवाय त्याच्यामध्ये अनेक हर्षवर्धनाने ज्या ज्या काही लढाया केल्या त्या लढायांचं सुद्धा वर्णन या 7व्या प्रकरणामध्ये आलेलं आहे. याशिवाय जे शेवटचं प्रकरण आहे 8वे प्रकरण, त्या 8व्या प्रकरणातले यामध्ये आपल्याला तत्कालीन हर्षवर्धनाच्या काळातली धार्मिक माहिती प्राप्त होते आणि त्यामध्ये मात्र बौद्ध धर्मगुरू दिवाकर मित्र याच्या नेतृत्वाखाली विंध्य जंगलामध्ये अनेक धार्मिक व तत्वज्ञानी पंथ एकत्र नांदत असल्याचे विस्मयकारक वर्णन करण्यात आलेले आहे. आता आपण जेव्हा हर्षवर्धनाचा राजकीय इतिहास पाहिला तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की हर्षवर्धन हा बौद्ध राजा होता. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता आणि त्याने जवळजवळ 2 ते 3 परिषदा धम्म परिषदा भरवल्या होत्या. शिवाय बुद्धाची सोन्याची मूर्ती त्याने उभारलेली होती आणि तो दर 5 वर्षांनी सर्व काही जेवढी काही संपत्ती जमा झालेली असे ती सर्व संपत्ती जनतेला दान करत असे. असं वर्णन आपण त्याच्या राजकीय कारकिर्दीच्या बाबतीत आपण केलेलं आहे. याच पद्धतीचं वर्णन आपल्याला या 8व्या प्रकरणामध्ये सुद्धा दिसते की हर्षवर्धन जरी बौद्ध धर्मी असला तरी पण तो इतर धर्मांना सुद्धा सहिष्णू पद्धतीने वागणूक देत होता असं वर्णन दिसतं. याशिवाय याच प्रकरणामध्ये हर्षवर्धनाने राजश्रीची कशा पद्धतीने सुटका केली, तिला आत्महत्येपासून कसं परावृत्त केलं आणि दोघांचे पुन्हा राजधानीमध्ये कसे येणे झाले या सर्वांचं वर्णन या हर्षचरितमध्ये बाणभट्टाने करून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळेच प्राचीन भारताच्या
इतिहास लेखनाचे जर वर्णन करायचे असले तर आपल्याला केवळ 4च ग्रंथांचा या ठिकाणी अभ्यासाच्या दृष्टिकोन, तसे खूप ग्रंथ आहेत प्राचीन भारतातील, परंतु आपल्याला 4च ग्रंथाचा बारकाईनं अभ्यास करायचा आहे थोडक्यात. आणि तो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण संगम साहित्य पाहिलं, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपण आता हर्षचरित पाहिलं, आणि त्याच्यानंतर तिसरं जे आपण पाहणार आहोत ते म्हणजे अर्थशास्त्र. सध्या एवढ्या पुरताच हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. आणि हे तुमचं व्हिडिओ लेक्चर समजा. करोनाच्या भीतीमुळे आपण घरात आहोत, तुम्ही सर्वांनी घरातच राहा, सुरक्षित राहा. आणि जी काही माहिती आम्ही पाठवत आहोत मॅडम आणि मी, त्या माहितीचे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं मॅडम सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत, त्याचाही तुम्ही अभ्यास करा, त्या पद्धतीनं कामाला लागा आणि तत्पर राहा. आणि या व्हिडिओचा सुद्धा काय काय माहिती आहे ही तुमच्या नोट्समध्ये तपासून बघा आणि मग त्याचा अभ्यास करा. धन्यवाद.